नमस्कार, एम ए रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याला मेथी आणि डिंकाचे लाडू बनवायचे आहेत आणि तेही पाकाचे करायचे आहेत। हे लाडू सांध्यांसाठी अतिशय उत्तम असतात। तर चला बघूया हे कसे करायचे। लाडू करता पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला ही मेथी भाजून घ्यावी लागेल। मेथी आपली छान भाजली गेलेली आहे। आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊ। आता आपण खोबरं भाजून घेऊ। आपण या भाजलेल्या मेथीचं पीठ करून घेऊ आधी। तूप टाकून घेऊ आपण यात आणि थोडा थोडा करून आपण रवा भाजून घेणार आहे यात। आता आपण हा डिंक तळून घेऊ। थोडा थोडा करूनच तळायचा। गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची। रवा आपला भाजून झालेला आहे। 1 किलो रवा घेतलेला आहे आणि आता हे बदाम आपण तळून घेणार या तुपामध्ये। आता आपण काजू सुद्धा तळून घेणार आहे यात। आपल्याला ह्या तुपात मेथी पावडर करून भाजून घ्यायची आहे। आपल्याला हे लाडू गुळाचे पाकाचे करायचे आहे, म्हणून आपण यात आता गुळ टाकला 1 किलो आणि आता यात 1 ग्लास पाणी टाकते। आपला पाक होतोय तोपर्यंत आपण ही खारीक त्याची पावडर केलेली आहे, ती पावडर आपण आता यात भाजून घेणार आहे। थोडं तूप टाकलंय आणि थोडं असं भाजून घ्यायचं। आपला पाक अगदी छान झालेला आहे। हा पाक अगदी पक्का करायचा नाहीये। हाताला थोडंसं असं चिकटलं की गॅस बंद करायचा। आपण हे सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे। रवा, डिंक बारीक करून घेतलेला आहे, खारीक, खोबरं सगळंच आपण यात घातलेलं आहे आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे आणि असं मध्यभागी गोल करून आणि त्यात पाक ओतायचा। हे संपूर्ण आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। एकजीव करून घ्यायचा सगळ्या साहित्याचा। आपलं मिश्रण लाडू वळण्यासारखं झालेलं आहे। असे मीडियम साईजचे सर्व लाडू असे करून घ्यायचे। आपले लाडू अशा प्रकारे सर्व वळून झालेले आहेत। खूपच छान लाडू झालेले आहेत। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।